नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. परतीच्या पावसाने महाराष्ट्रातून माघार घेण्यास जरी सुरुवात झाली असली तरी पावसाचे संकट मात्र हे टळलेले नाही. कारण अरबी समुद्रामध्ये पुन्हा एक कमी दाब क्षेत्र तयार होताना दिसत आहे. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी हे कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊन पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे जवळपास 15 ते 16 ऑक्टोबरपर्यंत हे कमी दाब क्षेत्र डिप्रेशनमध्ये बदलण्याचे चान्सेस आहे. आणि त्यामुळेच दिनांक 9 ऑक्टोबर, त्याचप्रमाणे 8 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर या रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 9 ऑक्टोबर रोजी मुंबई, गोरेगाव, पालघर, ठाणे, जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पुणे, लांजा, साखरपा, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, अंबोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, दौंड, फलटण, खेड, अकुर्डी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. काही भागामध्ये मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. ती नावे आपण व्हिडिओच्या नंतर सांगणार आहोत. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, शहापूर, परळी, परभणी, बीड, जालना, हिंगोली, माजलगाव, सेलू आणि कर्जत या भागातसुद्धा दिनांक 9 ऑक्टोबर रोजी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील बुलढाणा, शेगाव, वाशिम, कारंजा, अकोला, त्याचप्रमाणे अमरावती, अचलपूर, दर्यापूर, वरुड आणि मोर्शी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ, पुसद, दारव्हा, डिग्रस, नेर, वणी आणि पांढरकवडा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, देसाईगंज, काटोल, बुटिबुरी आणि नारखेड या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील पुढील भागात येलो अलर्ट असणार आहे आणि म्हणजे या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. जसे की नाशिक, लांजा, साखरपा, सावंतवाडी, अबोली, बारामती या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे शहापूर, परळी या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट अवश्य करा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तसेच यूट्यूब चाहत्यांनो.